जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसाचा फटका महामार्ग चौपदरीकरण कामाला बसलाय। रस्त्यासाठीची माती महामार्गावर वाहून आल्यानं आणि सखल भागात पाणी साठल्यानं वाहन चालकांना अंदाजानेच वाहनं हाकावी लागत होती। त्यातच ठेकेदारानं कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावले नसल्यानं अपघाताची शक्यता निर्माण होऊन महामार्गावरून प्रवास करणं धोक्याचं बनलंय। गेल्या काही महिन्यांपासून मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम जोरदार सुरू आहे। पावसाळ्यात उद्भवणारे धोके लक्षात घेऊन काही ठिकाणी ग्रामस्थांनी कामाच्या पद्धतीला विरोध सुद्धा केला होता। तरी देखील चौपदरीकरणाचं काम ठेकेदारानं सुरूच ठेवलंय। पावसासाठी पूर्वतयारी केल्याचे दावेच ठेकेदारानं केले होते, पण रविवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसानं हे दावे फोल ठरले आहेत। अजून पावसाला सुरुवात व्हायची आहे। काही दिवसांनी मान्सूनच्या जोरदार सरी कोसळतील, त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज रविवारच्या या पावसानं आला। रविवारी पडलेल्या पावसामुळे महामार्गाच्या कडेला असलेल्या मातीमुळे अर्ध्या रस्त्यावर चिखल झालाय, त्यामुळे रस्त्याची साईड पट्टीच दिसेनाशी झाली आहे। वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज बांधता येत नाही, तसंच चिखलाच्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे देखील दिसत नाहीत। या पावसामुळे कसाल बालमवाडी इथं अर्ध्या रस्त्यावर पाणी आलंय, त्यामुळे वाहन चालकांना अर्धा रस्ता सोडून गाडी चालवावी लागते। तसंच ओरोस खरियेवाडी इथं पूर्ण रस्त्यावर चिखल झाल्यानं ते पाणी संपूर्ण रस्त्यावरून वाहत होतं, त्यामुळे एका बाजूनं गाडी येत असल्यानं दुसऱ्या बाजूच्या चालकांना थांबावं लागलं। हुमरमळा इथं माती घसरून रस्त्यालगतच मोठा खड्डा पडल्यानं रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता आहे। याबाबतचा कोणताही सूचना फलक तिथं नाही। ठेकेदारानं वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काहीच उपाययोजना केलेली नाही आहे। सूचना आणि मार्गदर्शक फलक लावलेले नाहीत। बऱ्याच ठिकाणी मातीचे ढीग केल्यानं ती माती पावसाळ्यात रस्त्यावर येऊन त्यामुळे पावसाळ्यात या महामार्गावर अनेक अपघात होण्याची शक्यता आहे। ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यात प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार आहे। चौपदरीकरणाच्या ठेकेदारानं सुरक्षिततेचे कितीही दावे केले तरी हा पाऊस कोकणातला आहे। अजून पूर्ण क्षमतेनं पाऊस सुरूच व्हायचा आहे। मान्सूनपूर्व पावसाळ्यापूर्वीच्या या थोड्याशा पावसानं महामार्गाची ही अवस्था होत असेल तर भविष्यात किती काळजी घेतली पाहिजे याची काहीशी झलकच या पावसानं दिली आहे। रोहित तांबे, कोकण नाव, कुडाळ।